जबाबदारीची जाणीव आणि कष्टाचे महत्त्व आपल्या कृतीतून दाखवून दिलेले आहे. नुकताच इयत्ता दुसरीमध्ये शिकणारा ओंकार कवडे याने स्वतःच्या मेहनतीने केवळ स्वतःचीच नव्हे तर आपल्या धाकट्या भावाची शाळेची फी त्यांनी पहिल्याच दिवशी तो भरत आहे. त्याची आई आम्ही खूप वेळा बघितलेलं आहे की उन्हातानामध्ये उदबत्त्या विकत असते. म्हणजे कधी कधी आम्हालाही वाईट वाटतं, पण ह्याची जी जाण असं म्हणतात की मुलांना आई वडिलांचे कष्ट दिसतात, हे खरंच आहे असं मला ओंकारकडे बघितल्यावर खरं वाटलेलं आहे. त्यांनी आपल्या आईचे कष्ट बघितले आणि त्यांनीही विचार केला की ह्या उदबत्त्या एवढ्या लहान वयात असून सुद्धा आपण पण विकूयात आणि त्याचे जे काही मिळणारे पैसे आहेत त्याचा त्यांनी सदुपयोग केलेला आहे की त्यांनी पूर्ण वर्षाची जी काही आपली फी आहे ती त्याची सुद्धा आणि त्याच्या भावाची सुद्धा त्यांनी पूर्ण उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये उदबत्त्यांचे पॅक किंवा जे काही देवपूजेच्या वस्तू आहेत त्या विकून आलेल्या पैशातून त्यांनी आपली फी भरलेली आहे. आणि ही खूप म्हणजे खूप कौतुकास्पद गोष्ट आहे. पहिली दुसरीतलाच मुलगा आणि त्याला जर आई वडिलांकडून एवढं छान संस्कार मिळत असेल तर मला असं वाटतं की प्रत्येक मुलाने आपल्या आई वडिलांकडून हे नक्कीच संस्कार घेतले पाहिजे आणि मिळालेल्या पैशाचा असा चांगलाच उपयोग केला पाहिजे. मी ओंकारला स्टेजवर येण्याची व्यवस्था त्याच्या आईने सुद्धा यावं. ओंकारची आई